Hello friends, now we are starting our first lesson 1.2, an encounter of a special kind. म्हणजे एक स्पेशल काइंड म्हणजे एक विशिष्ट प्रकारची अनोखी वेगळीच अविस्मरणीय अशी एन्काउंटर म्हणजे चकमक. First of all, I want to tell you about this story. This is a story which is written by Tapan Mukherjee. Is the writer of the story is Tapan Mukherjee. It's a story about a young boy who rescued, nursed and saved a baby langur who was attacked by a dominant male langur with intent to kill it. म्हणजे बाळांनो, ही जी कथा आहे, या कथेचे लेखक आहेत तपन मुखर्जी आणि ही कथा त्याने कोणाविषयी लिहिली? अबाउट अ यंग बॉय, म्हणजे एक छोटा मुलगा, हू रेस्क्यूड, नर्स्ड अँड सेव्ड अ बेबी लंगूर, की ज्या मुलाने एका छोट्या वानराच्या पिल्लाला वाचवलं, त्याचा बचाव केला, त्याची काळजी घेतली. हू वॉज अटॅक्ड बाय अ डॉमिनंट मेल लंगूर विथ इंटेंट टू किल इट, की ज्या वानराच्या पिल्लाला एक प्रचंड महाकाय वाटणारे असे एक मोठे माकड अगदी त्याला ठार मारण्याच्या बेतात होते, त्या हल्ल्यातून त्याचा त्या मुलाने बचाव केला. The story also depicts a bond of trust, compassion and mutual understanding between man and animal. म्हणजे ही जी कथा आहे, ही कथा त्याचबरोबर कशाचे वर्णन करते? तर बॉन्ड ऑफ ट्रस्ट, म्हणजे अगदी विश्वास, आणि त्याचबरोबर कंपॅशन म्हणजे सहानुभूती आणि अनुकंपा त्याला म्हणता येईल. अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग बिटवीन मॅन अँड ॲनिमल, म्हणजे मानव आणि प्राणी यांच्यामधील एकमेकांमधील असलेले अंडरस्टँडिंग, म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे अगदी एकमेकांना सांभाळून घेण्याचा जो समजूतदारपणा आहे, याबद्दल ही कथा वर्णन करते. ठीक आहे, तर अशी ही असलेली कथा आपल्याला आज शिकायची आहे. सो नाऊ वी आर स्टार्टिंग वॉर्मिंग अप. बघा, आपण कोणतेही जिममध्ये गेलो, म्हणजे व्यायाम करायला वगैरे गेलो, तर वॉर्मिंग अप फर्स्ट केलं जातं. तसं आपल्याला ही कथा शिकतानासुद्धा, मीन्स फर्स्ट लेसन असेल किंवा पोएम असेल, हे करताना आपल्याला वॉर्मिंग अप करणं फार आवश्यक आहे. सो वॉर्मिंग अप चिट चॅट. आवर फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट डू यू सी इन द picture? In the first picture, we can see a small girl carrying a puppy in a large tub in neck deep water of the river. Okay, second question is, what do you think the girl is trying to do and why? What do you think the girl is trying to do? We can see, I think the girl is trying to rescue the puppy from drowning in the water of the river. But why? Because she wanted to save the puppy. Okay,
Next, third question. If you were if you were in the place of that girl, what would you do? If you were in the place of girl, what would you do? If I think if I was in the place of that girl, I would try to rescue the puppy as the girl did. Okay. Next, fourth question is, do you think she will become successful in her mission? Oh, obviously, I think the girl was the girl will or she will become successful in her mission because she has rescued the puppy from drowning in the river. Now next, match the appropriate headings with the images. Number 1, our luxurious bungalows, where we can see luxurious bungalow. We can see a luxurious bungalow in a picture C. Second, my favorite pastime. My favorite pastime is reading the books, means A. What a commotion. Third, what a commotion, picture D. And engrossed in my book, picture B. Okay. So in this way we have completed our warming up or chit chat. Now we are learning about our story, the lesson, an encounter of a special kind. बघा या ठिकाणी एक अविस्मरणीय किंवा एक विशिष्ट प्रकारची अशी एक एन्काउंटर म्हणजे चकमक आहे. स्टार्ट द स्टोरी. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल. म्हणजे पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका प्रायव्हेट कंपनी म्हणजे एका खाजगी कंपनीमध्ये माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल, म्हणजे माझे वडील एक वैद्यकीय सेवेत कामाला होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे, इनसाइड अ लार्ज कॅम्पस म्हणजे एका मोठ्या आवारातील. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज म्हणजे एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यांमध्ये कंपनीच्या ऑफिसर्सची हाऊस्ड म्हणजे राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली होती. द ऑफिसर्स क्लब आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आमचे घरही याच कॅम्पस म्हणजे या आवाराच्या इन अ कॉर्नर ऑफ म्हणजे याच आवाराच्या एका कोपऱ्यामध्ये होते. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि या ठिकाणी ऑफिसरचा जो एक क्लब होता, हा क्लब वॉज ॲडजसेंट टू द बाउंड्री ऑफ अवर गार्डन म्हणजे आमच्या बागेच्या अगदी बाउंडरी
इथे म्हटले बघा, ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल, म्हणजे बागेच्या कुंपणाच्या भिंतीलाच, ॲडजस्टंट म्हणजे लागूनच या ठिकाणी हा क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ, म्हणजे हे जे कंपाऊंड म्हणजे हे जे आवार होते, हे जे आवार होते किंवा हा जो कंपाऊंड म्हणजे हा जो परिसर होता, एरिया, वॉज लक्झरियस विथ, म्हणजे अगदी बहरलेला होता. कशाने? तर ग्रीन ग्रास म्हणजे अगदी हिरवेगार गवत, कलरफुल फ्लावर्स म्हणजे अगदी रंगीबेरंगी फुले, अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. होस्ट मीन्स थोडक्यात ग्रुप ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, म्हणजे अगदी उंच अँड मॅजेस्टिक म्हणजे भव्य वाटणाऱ्या, अशा डेरेदार भरगच्च वाटणाऱ्या वृक्षांनी, झाडांनी तो परिसर बहरलेला होता. द सीझनल व्हेजिटेबल्स in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. तर इथे पुढे काय म्हटले? द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स, म्हणजे या ठिकाणी म्हटलं आहे किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स, म्हणजे घराघरातील स्वयंपाकघरांच्या परसांमध्ये, किचन गार्डन म्हणजे परस, या परसांमध्ये लावलेल्या या सीझनल व्हेजिटेबल्स म्हणजे अगदी मोसमी ज्या भाज्या होत्या त्या, अँड द मॅनिफिसंट ट्रीज, मॅनिफिसंट ट्रीज म्हणजे अगदी बहारदार अशी जी वृक्ष होती, तर हे बहारदार वृक्ष कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स, यामुळे या ठिकाणी सतत स्क्विरल्स म्हणजे अगदी खारी, अँड मेनी स्पेशीज ऑफ बर्ड्स म्हणजे अनेक प्रकारचे पक्षी हे अट्रॅक्टेड म्हणजे आकर्षिले जात असत. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड दिअर डेन इन ॲन अश्वथा ट्री नियर बाय, आणि एका नियरबाय म्हणजे जवळ असलेल्याच एका अश्वथा ट्री, म्हणजे एका अश्वथा म्हणजे पिंपळाचं झाड, या झाडावर इथे लंगूर म्हणजे वानरांच्या एका टोळीने किंवा माकडांच्या टोळीने या ठिकाणी काय केलं होतं? मेड दिअर डेन म्हणजे स्वतःचं घर बनवलं होतं, म्हणजे त्या ठिकाणी ते राहत होते. दे हॅड ऑल बिकम a part and parcel of our existence and daily life, म्हणजे हे सगळे आमच्या our existence म्हणजे आमच्या अस्तित्वाचा, अँड डेली लाईफ म्हणजे आमच्या दैनंदिन जीवनाचा, रूटीनचा एक काय बनले होते? बिकम अ पार्ट अँड पार्सल, म्हणजे जणू अविभाज्य घटकच बनलेले होते. तर बाळांनो, या ठिकाणी आपला पहिला परिच्छेद झालेला आहे. इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड अवर फर्स्ट पॅराग्राफ. आय होप यू अंडरस्टूड व्हेरी वेल. नेक्स्ट पॅराग्राफ. नाव वी स्टार्ट. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me. एका शनिवारच्या आफ्टरनून म्हणजे दुपारी घडलेल्या एका छोट्याशा घटनेने काय केले? तर लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी, म्हणजे माझ्या
मनावर सखोल असा परिणाम केला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज. अनफोल्डेड म्हणजे रिव्हील्ड, मीन्स क्लिअर्ड असाही अर्थ आपण घेऊ शकतो. तर अनफोल्डेड मीन्स रिव्हील्ड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. न्यू डायमेन्शनचा अर्थ इथे दिले पहा, न्यू फॅक्टर म्हणजे एक वेगळीच शैली म्हणता येईल आपल्याला, किंवा एक वेगळे परिमाण म्हणता येईल. तर अ होल बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. गॉड्स क्रिएशन म्हणजे देवाची, परमेश्वराची जी निर्मिती आहे, या परमेश्वराच्या निर्मितीचा एक अनोखा पैलू काय झाला, तर अनफोल्डेड बिफोर माय आईज म्हणजे माझ्या समोर उलगडला गेला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. म्हणजे अगदी या ठिकाणी दुर्गा पूजा जी आपण म्हणतो, या दुर्गा पूजेच्या सुट्टीचे दिवस या ठिकाणी नुकतेच सुरू झालेले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड म्हणजे अगदी इतर मुलांप्रमाणे, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रोस्ड इन, मीन्स टू बी बिझी इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. बघा इथे असं म्हटलं आहे, जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड म्हणजे अगदी इतर मुलांप्रमाणेच, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. तर या सुट्टीने मला देखील संधी दिली होती. कशाची संधी पुरवली होती, तर टू बिकम एनग्रोस्ड इन मीन्स टू बी बिझी इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. इन द फेस्टिव्ह सीझन म्हणजे अगदी या सणासुदीच्या काळामध्ये, या सणांच्या कालावधीमध्ये व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन म्हणजे अगदी मुलांसाठीच, खास मुलांसाठीच पब्लिश्ड म्हणजे प्रकाशित होणारे व्हेरियस मॅगझिन्स म्हणजे विविध मासिके अँड स्टोरी बुक्स आणि गोष्टीच्या पुस्तकांमध्ये अगदी एनग्रोस्ड इन म्हणजे अगदी व्यस्त होण्याची, कार्यमग्न होण्याची किंवा त्यात बुडून जाण्याची अशी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी मला मिळाली होती. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. After a hearty lunch, hearty means sufficient and wholesome म्हणजे अगदी पुरेपूर, भरपेट ज्याला आपण म्हणू शकतो. आफ्टर अ हार्टी लंच म्हणजे अगदी दुपारी भरपेट जेवल्यानंतर माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. आफ्टरनून नॅप म्हणजे अगदी आपण म्हणतो दुपारची, ज्याला आपण वामकुक्षी म्हणतो. तर माझे आईवडील आणि माय यंगर सिस्टर्स माझ्या लहान बहिणी ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप म्हणजे दुपारचे वामकुक्षी घेत पडल्या होत्या. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक आणि मी मात्र एक स्टोरी बुक म्हणजे गोष्टींचे पुस्तक घेऊन बसलो होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. द क्वाईट आफ्टरनून म्हणजे ते दुपारचे शांत वातावरण. प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप
परफेक्ट बॅकड्रॉप म्हणजे अगदी आपण ज्याला म्हणू शकतो आपल्याला हवे तसे किंवा अनुकूल. फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. ॲडव्हेंचर स्टोरी म्हणजे साहस कथा. तर हे दुपारचे शांत वातावरण साहस कथा वाचण्यासाठी काय होते, परफेक्ट बॅकड्रॉप म्हणजे अगदी खूपच अनुकूल होते, म्हणजे अगदी या साहस कथा वाचण्यासाठी योग्य होते असं म्हणता येईल. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. स्नोर म्हणजे घोरणे. तर हे जे दुपारची जी ही भयान शांतता होती ही ऑकेजनली ब्रोकन बाय म्हणजे अधूनमधूनच अगदी ही शांतता भंग पावत होती. कशामुळे? तर बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग म्हणजे माझ्या या कुटुंबातील जे काही व्यक्ती होत्या त्यांचं घोरणं. द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. इंटरमिटंट मीन्स फ्रिक्वेंट, म्हणजे अधूनमधून येणारे हे जे चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज म्हणजे अगदी हाऊस स्पॅरो म्हणजे ज्या चिमण्या आहेत या चिमण्यांचा चिवचिवाट. चर्पिंग म्हणजे चिवचिवाट. अँड द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो म्हणजे कावळ्यांची कावकाव. आणि त्याचबरोबर द श्रील कॉल ऑफ अ काईट. काईट श्रील म्हणजे व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड और व्हॉइस म्हणजे कर्कश असं ओरडणं. कोणाचं? तर काईट. फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड म्हणजे अगदी उंचावरून उडत जाणाऱ्या घारीचं कर्कश ओरडणं. यामुळे ही शांतता दुपारची भंग होत होती. आय बिकेम डीपली मिनिट्स टिक्ड बाय आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. म्हणजे अगदी मिनिट टिक्ड बाय म्हणजे काही मिनिटांतच काही वेळातच आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक म्हणजे मी त्या पुस्तकामध्येच काय झालो, पूर्ण बुडून गेलो किंवा वाचण्यात मग्न झालो. ठीक आहे. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. सडनली म्हणजे अचानक. आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स म्हणजे मी रस्त्यावर जे भुंकणारे भटके कुत्रे यांचा बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स म्हणजे काही अंतरावर मला या भटक्या कुत्र्यांचं बार्किंग फ्युरियसली म्हणजे भेसूर भुंकण्याचा आवाज ऐकू आला. आय चोज टू इग्नोर द कमोशन. कमोशन मीन्स नॉईज अँड कन्फ्युजन म्हणजे गोंधळ. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. I chose to ignore the commotion म्हणजे मी या गोंधळाकडे काय केले, इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करायचे ठरवले. थिंकिंग दॅट असे वाटून, काय वाटून, दॅट द पॅक ऑफ डॉग्स, पॅक मीन्स ग्रुप ऑफ डॉग्स, माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. हॅपलेस मीन्स अनफॉर्च्युनेट, दुर्दैवी, बिचारा एखादा एखादे डुक्कर काय झाले असेल. ॲट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड म्हणजे एखादे बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल असे समजून
असे वाटून आय चोज टू इग्नोर द कमोशन, म्हणजे मी या गोंधळाकडे दुर्लक्ष केले. बट सून, परंतु लवकरच द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. परंतु कुत्र्यांचं हे भुंकणं लवकरच काय झालं, बिकेम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह, म्हणजे अधिक द्वेषाने ही कुत्री त्या ठिकाणी भुंकू लागली. त्यांचे भुंकणे वाढले, मोठे झाले. अँड द अलार्म्ड cawing of a flock of crows added to the cacophony. Cacophony means loud harsh noises. आणि मग कावळ्याच्या या कर्णकर्कश अशा ओरडण्याने काय केले तर अलार्म्ड म्हणजे मला आणखीनच सावध केले. तर आय also heard the disturbance. I also heard the disturbance approaching closer. आणि मग त्या ठिकाणी I also heard the disturbance approaching closer, म्हणजे हा जो आवाज होता, हा जो गोंधळ होता, हा ॲप्रोचिंग क्लोजर म्हणजे अगदी माझ्या जवळच येत आहे असे मला जाणवले. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. गॉट द बेटर ऑफ मीन्स ओव्हरपॉवर्ड ऑर डिफिटेड. तर काय झालं, क्युरियोसिटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो जिज्ञासा, कुतूहल, उत्सुकता, ही काय झाली, गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे माझी उत्सुकता वाढली. लिव्हिंग द बुक असाइड. असाइड म्हणजे बाजूला. मी माझे पुस्तक बाजूला ठेवूनच आय हर्श टू द व्हरांडा. मी व्हरांड्यात धावलो किंवा धावत गेलो. कशासाठी, टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन म्हणजे काय चालले, काय होत आहे हे पाहण्यासाठी आय रश टू द व्हरांडा म्हणजे मी व्हरांड्यात धावतच गेलो. नेक्स्ट पॅराग्राफ. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. मी क्लब हाऊसच्या टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस म्हणजे या क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने आय ग्लान्स्ड म्हणजे मी नजर टाकली. तर काय, त्या ठिकाणी आय सॉ समथिंग हॉरिबल, मला काहीतरी भयानक दिसले. अ बिग मेल लंगूर म्हणजे एक मोठा वानर. ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. ॲपरंटली म्हणजे नक्कीच, बहुतेक, द लीडर ऑफ इट्स ग्रुप म्हणजे त्या टोळीचा तो नक्कीच प्रमुख, म्हणजे त्याला आपण म्होरक्या म्हणतो, हा म्होरक्या असावा. हा तो म्होरक्या वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. त्याने आपल्या त्या हातामध्ये त्या एका वानराच्या पिलाला पकडले होते. अँड मर्सिलेसली मीन्स क्रुअली, आणि अगदी निर्दयतेने beating it all over with a definite intent to kill. म्हणजे अगदी त्याला ठार मारण्याच्या उद्देशानेच त्याच्या शरीराचे तो काय करत होता, बीटिंग म्हणजे चावे घेत होता किंवा त्याचे लचके तोडत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स
of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. आणि द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी म्हणजे त्या असहाय त्या छोट्या वानराच्या पिलाची जी आई होती, ती जी हेल्पलेस मदर म्हटलं आहे म्हणजे ती असहाय झालेली आई, अँड अदर लेझर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप म्हणजे या वानरांच्या टोळीतील इतर जे लेझर मेंबर्स म्हणजे इतर जी दुर्बल वानरे होती म्हणजे माकडे जी होती, वेर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय म्हणजे जवळच्याच इमारतींच्या छतांवर वेर स्कॅटर्ड म्हणजे इकडे तिकडे पसरली होती, अँड वॉचिंग द बेबी बिंग किल्ड आणि बिचारे या छोट्या वानराच्या आपल्या पिलाला मारले जात असताना ठार मारले जात असताना त्याचे त्याला मारलं जात असताना ती पाहत होते. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. तर प्राणी जमातीत वर्चस्व असणारा एक नर वानर, या ठिकाणी म्हटलं आहे टू विच अ डॉमिनंट मेल, सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीत जगू देत नाही, अशी एक भयंकर या ठिकाणी रूढी आहे. कस्टम, टेरिबल कस्टम रूढी आहे. हे मला काय झालं, रिकॉर्ड म्हणजे मला त्याची आठवण झाली. विदिन लुझिंग एनी टाईम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड and hurled a piece of stone at the marauding langur without losing any time. म्हणजे कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता म्हणजे जराही वेळ न घालवता आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक. स्टाउट मीन्स हेवी म्हणजे अगदी जड अशी एक काठी घेतली इन वन हँड एका हातात, अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट दी मरॉडिंग लंगोर. मरॉडिंग मीन्स सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक म्हणजे तो जो भक्ष्याच्या मागे लागलेला तो जो वानर होता त्याच्या टुवर्ड्स म्हणजे त्याच्या दिशेने आय हर्ल्ड म्हणजे मी दगड काय केला, पीस ऑफ स्टोन म्हणजे दगडाचा तुकडा म्हणजे एक छोटा दगड त्या ठिकाणी भिरकावून दिला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. मात्र द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड म्हणजे तो इतका आक्रमक, अँड त्याला दुसरा शब्द असं म्हणता येईल, इन्फ्युरिएटेड मीन्स व्हायलंट झालेला होता की दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट म्हणजे त्याला माझ्या हल्ल्याचा काही परिणामच झाला नाही किंवा त्याला मी केलेला हल्ला समजलाच नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स. मात्र मी त्यानंतर आणखी दगड मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन दिअर पार्ट रेज्ड दिअर पिच ऑफ क्राय. आणि मग त्यानंतर काय झालं, तर द डॉग्स ऑन दिअर पार्ट रेज्ड दिअर पिच ऑफ क्राय म्हणजे कुत्री देखील मग आणखी जोरजोरात त्याच्या मागे भुंकायला लागली. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. त्यामुळे काय झाले, तर
द चेंज सर्कमस्टन्सेस म्हणजे या ठिकाणी बदललेली परिस्थिती, अँड द सडन म्हणजे अचानक, अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स म्हणजे अननोन क्वार्टर्स म्हणजे अगदी माहीत नसलेल्या अज्ञात अशा ठिकाणाहून झालेला अनएक्सपेक्टेड अटॅक म्हणजे अचानक अनपेक्षित झालेला हल्ला. यामुळे काय झालं तर फोर्स द लंगूर म्हणजे त्या वानराला मोठ्या वानराला काय करावं लागलं तर फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. त्या वरांड्याच्या त्या स्लोपिंग रूफ म्हणजे त्या उतरत्या छपरावर बेबी लंगूर म्हणजे त्या छोट्या पिल्लाला टाकून जाण्याशिवाय त्याच्यासमोर दुसरा पर्याय राहिला नाही. तर द बेबी वॉज लिस्टलेस. मात्र ते पिल्लू कसे झाले होते लिस्टलेस म्हणजे विदाउट एनी एनर्जी म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणू शकतो अगदी दुर्बल असे झाले होते, किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो गलित गात्र असे झालेले किंवा अर्ध मेले झालेले होते असं म्हणता येईल. लिस्टलेस अँड ॲपियर टू बी डेड म्हणजे जणू काही ते मरणाच्या अवस्थेतच आहे असे वाटत होते. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन मीन्स मूव डाऊनवर्ड्स म्हणजे त्याचे शरीर started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. मात्र त्याचे शरीर हे अगदी खाली छपरावरून स्लाइड डाऊन म्हणजे घसरायला लागलेले पाहून काय झालं तर दी एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स म्हणजे या ठिकाणी काहीतरी आपल्याला खायला मिळणार या आशेने या कुत्र्यांचा जो कळप होता किंवा कुत्र्यांचा जो घोळका होता हा ग्रीव मॅनिफोल्ड मीन्स मोर अँड मोर ॲट द प्रॉस्पेक्ट मीन्स फ्युचर बेनिफिट म्हणजे आपल्याला काहीतरी मिळणार या आशेने ऑफ अ गुड किल अँड मील म्हणजे आपल्याला आयती शिकार मिळणार या आशेने कुत्र्यांचे घोळके काय झाले आणखी या ठिकाणी ग्रीव मॅनिफोल्ड म्हणजे आणखीनच ते जास्त भुंकू लागले. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक I managed to catch hold of the baby langour's tail just as it tipped over the edge of the tiled rope. Keeping the dogs at bay with the stick म्हणजे हातातल्या काठीने कुत्र्यांना अगदी दूर ठेवत मी काय केले I managed to catch hold of the baby langour's tail just as it tipped over the edge of the tiled roof म्हणजे अगदी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात असलेल्या त्या वानराच्या पिल्लाची मी काय केली तर मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल म्हणजे त्या वानराच्या पिल्लाची शेपूट मी काय केली पकडली किंवा पकडण्यात यशस्वी झालो. द बेबी appeared inert मीन्स पॉवरलेस और मोशनलेस म्हणजे ते पिल्लू कसे होते अगदी मोशनलेस म्हणजे निश्चल, पॉवरलेस निष्प्राण असे होते, अँड लाईफलेस म्हणजे खरंच त्यामध्ये प्राणच नव्हता म्हणजे निष्प्राण असे होते. इट वॉज इंडीड अ मेल बेबी.
ते काय होते, मेल बेबी म्हणजे अगदी त्याला असं म्हणता येईल ते एक नर पिल्लू होते. बाय धिस टाइम my parents and sisters had come out onto the veranda. म्हणजे आत्तापर्यंत माझे आई वडील अँड सिस्टर्स म्हणजे माझ्या बहिणी हॅड कम आउट ऑन टू द व्हरांडा म्हणजे अगदी व्हरांड्यात येऊन पोचलेले होते. अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन आणि अगदी माझे हे रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे बचाव कार्य पाहत होते. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स आणि आमचे काही नेबर्स म्हणजे शेजारीही हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स म्हणजे काही दूर थोड्या अंतरावर गोळा झालेले होते. तर बाळांनो, आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया. इथपर्यंतची ही स्टोरी तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करतो. याच्या पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट करूया. ओके.